परिमंडळ 7च्या विशेष पथकाने 10 बांगलादेशींना गेल्या 4 ते 5 दिवसामध्ये अटक केलेली आहे. कशा प्रकारे यांना पकडण्यात आलेले आहे, किती लोक आहेत आणि कशा प्रकारे यांचा तपास लागला, कोण कोण आहे ते? माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 7 श्री राकेश सोला सर यांनी घाटकोपर परिमंडळासाठी एक बांगलादेशी विरुद्ध कारवाई करण्यासाठी एक पथक नेमण्यात आलेलं आहे मागील 1 वर्षापासून. तर त्या पथकाअंतर्गत आम्ही काम करत असताना आम्हाला गुप्त बातम्यात माहिती मिळाली की काही बांगलादेशी घाटकोपर परिसरात येत आहेत स्टेशन किंवा या तिथून आम्ही 3 बांगलादेशी महिलांना चौकशी आम्ही ताब्यात घेतले बातमीदारांच्या खबरीनुसार. तर त्यांना आम्ही इंट्रोगेट केलं असता त्यांनी प्रथमतः उडवाउडीची उत्तरे, आम्ही कलकत्त्यावरून आलो अशी काही उत्तरे देत होते. पण त्यांच्याकडे सखोल चौकशी व त्यांचे भारतीय नागरिकत्वाचे डॉक्युमेंटची त्यांना मागणी केली असता तर ते देऊ शकले नाही व अंततः त्यांनी कबूल केलं की आम्ही घुसखोरीच्या मार्गाने भारत देशाची सीमा ओलांडून भारतात प्रवेश करून कलकत्ता मार्गे मुंबईमध्ये आलेलो आहोत व येथे आम्ही घराची कामे व वेठबिगारीची कामे करीत असतो. त्यांच्याकडे अजून त्यांचे कोण नातेवाईक आहेत याबाबत आमच्या पथकातील सपोनी राठोड व पथक असे आम्ही त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी सांगितले की आमचे अजून नातेवाईक नवी मुंबई परिसरात राहत आहेत, कोपरखैरणे विभाग, नेरूळ विभाग इथे राहत असते. त्यांनी माहिती दिल्याने त्यांचा देखील आम्ही त्या ठिकाणी जाऊन शोध घेतला असता. तर तिथं आणखीन तिथे आम्हाला 7 ते 8 महिला व 2 मुले मिळून आल्याने त्यांना आम्ही ताब्यात घेऊन चौकशी आम्ही आले असतात. ते सुद्धा बांगलादेशी असल्याचे निष्पन्न झाल्याने टोटल किती लोक आहेत? टोटल 1 पुरुष, 8 महिला व 2 लहान मुले असे त्यांचे आहेत. ते कुटुंबासहित ते राहत होते. सर, आतापर्यंत ह्या विशेष पथकाने किती बांगलादेशींवर कारवाई केलेली? एक विशेष पथक बनवण्यात आलेलं आहे बांगलादेशींच्या कारवाईवर. विशेष पथकाने आतापर्यंत घाटकोपर परिमंडळ 7च्या पथकाने आतापर्यंत 100च्या वरती घुसखोर बांगलादेशींना पकडून त्यांना इंट्रोगेट करून त्यांच्यावर वरिष्ठ कार्यालयामार्फत FROच्या मार्फतीने त्यांना त्यांचे मूळ देशी बांगलादेशात आम्ही परत पाठवण्यात आलेलं आहे. आणि त्यांच्याकडे बरेच त्यांच्या जन्माचे दाखले, गावाकडचे आधार कार्ड वगैरे आम्हाला मिळून आलेले आहे. सर, काय नागरिकांना सांगाल? मोठ्या प्रमाणात असे घुसखोर आता तुम्ही पकडत आहात, नागरिकांना काय म्हणतात? नागरिकांना एक माझं नम्र आव्हान राहील की आपण आपल्या बाजूला कोण राहतं, कुठून आलेलं आहे किंवा भाड्यानं कोणाला घर देत असताना त्यांनी त्याची खातरजमा करून त्यांना घर द्यावी व त्याबाबत कोणीही भाडेकरू जर आपल्याला घर मागत असेल तर तो पूर्वी कुठे राहत होता याबाबत देखील त्याच्याकडे चौकशी करून आणि पोलीस ठाणेस त्याबाबत अवगत करावे. त्याप्रमाणे एक पद्धतसुद्धा आपल्याकडे आहे की पोलीस ठाणेस त्याची माहिती फॉर्ममध्ये भरून देत असतो आपण. तर नागरिकांना अशी काही माहिती मिळाली की कोणावर संशय आहे किंवा संशयित त्यांनी आमच्याशी संपर्क केला तर आम्ही तिथे जाऊन त्यांच्यावर चौकशी करून कारवाई करू.